मुंबईतील उत्तर विभागामधील शिक्षण अधिकाऱ्यांच्या शिक्षण निरीक्षकाच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये मी लक्षवेधी दिली होती. शिक्षकांनाच एका एजंट नेमायचं, असे अनेक एजंटांनी नेमले होते आणि त्या एजंटांचा एवढा सुळसुळाट झाला होता की पगार काढायला सुद्धा पैसे मागितले जायला लागले, रिटायर झाल्यानंतर पेन्शन काढायला सुद्धा पैसे मागितले जायला लागले. सायनिंग अथॉरिटी द्यायची आहे मुख्याध्यापकाला, त्यासाठी सुद्धा पैसे मागायला लागले, अप्रुव्हलसाठी पैसे मागायला लागले. एवढंच कशाला तर न्यायालयाने आदेश दिले तर राताभाऊ त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा वाट बघितली जायची आणि पेपर थांबवून ठेवले जायचे. इतका वाईट प्रकार मुंबईमध्ये माझी तिसरी टर्म मी कधी पाहिला नव्हता आणि म्हणून माझी मागणी होती की तुम्ही ताबडतोबीने, मी तशी 289 प्रस्ताव देऊन मागणी केली होती की अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. मंत्री महोदय, मी आपला आभारी आहे की तुम्ही त्यांना निलंबित केलाय, परंतु निलंबित करताना आधीच्या उत्तरामध्ये त्यांना संरक्षण मिळेल अशा पद्धतीची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे ती चौकशी नाकाम ठरू शकेल तुमच्याच कृतीला. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की त्याने जे एजंट नेमले होते, मी मागच्या नाव घेऊन सांगितलं, राम जाधव नावाचा एक शिक्षकच, शिक्षकांचा पूर्ण छळवणूक करायचा, त्याचा सीडीआर जर तपासला आणि त्याच्यासारख्या अन्य एजंटांची जर चौकशी केली, या शिक्षणाधिकाऱ्यांचे फोन नंबर तपासले, तर हे सगळं बाहेर येऊ शकेल पुराव्यानिशी. मी तुम्हाला 8 प्रकरणं आता सभापती महोदय आपल्या माध्यमातून देतो मी, पण या प्रकरणामध्ये, राम जाधवच्या प्रकरणामध्ये आणि अन्य एजंटांच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पोलिसांच्या करवी कारवाई करावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. ती तुम्ही घेणार का? नंबर 1. नंबर 2, अशा सगळ्या एजंटांवरती आणि उत्तर विभागातील अन्य अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होण्याची गरज आहे, कारण ते काय एकटे सामील नाहीत, अनेक लोक सामील आहेत या छळवणुकीला. त्यांची चौकशी करणार की नाही हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा एक प्रश्न मी या मूळ लक्षवेधीमध्ये विचारला होता, ज्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे मी येतो. तो प्रामुख्याने शिक्षण संस्थांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार, तथाकथित टीडीएफ, ज्याला चॅरिटी कमिशनरने डिरजिस्टर केलेला आहे. मान्य हायकोर्टाने त्यांच्या प्रमुखाला सांगितलं की हे शिक्षक होण्याच्या लायकीचे नाहीत आणि त्यांचा अर्ज फेटाळून लावलेला आहे, त्यांना निलंबित करायला लावलं. कोर्टाने हस्तक्षेप केला, सुप्रीम कोर्टाने तो निर्णय कायम केला. ज्यांच्यावर दोषारोपाचा ठपका मान्य हायकोर्टाने आणि मान्य सुप्रीम कोर्टाने ठेवला, चॅरिटी कमिशनने ज्यांना डिरेकग्नाइज केलं, डिरजिस्टर्ड केलं, त्यांना संरक्षण दिलं जातं ब्लॅकमेल करण्यासाठी, तेव्हा त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं पाहिजे की कोर्टाने ज्यांना दोषी ठरवलेला आहे त्यांना एंटरटेन करता कामा नये. अशा संस्थांना की ज्यांचा कारभार मुंबईतल्या शिक्षण संस्था, या काही त्या अर्थाने खासगी नव्हे, जरी खासगी असल्या तरी अत्यंत प्रतिष्ठित संस्था आहेत, 50-50, 100-100 वर्षाच्या जुन्या संस्था आहेत, त्यांना तुम्ही अप्रतिष्ठित करता, त्या शिक्षकांना त्रास देता, मुख्याध्यापकांना त्रास देता. आता एक आणखीन एक टूम निघाली आहे, अजून एक प्रकार की अल्पसंख्याक आयोगातले काही लोक अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना नोटिसा देतील कशा, इतर मार्गाने एजंटांमार्फत. मग ते गेले की ते पुन्हा अधिकाऱ्यांकडे येतात, पुन्हा सुरू होतं. म्हणजे लोक या काही ठिकाणी आरटीआयच्या माध्यमातून, काही आणखीन माध्यमातून फक्त उत्तरं द्यायची आणि मग उत्तराच्या निराकरणासाठी काही द्यायचं. हा जो छळवणुकीचा प्रकार आहे तोही बंद झाला पाहिजे. त्याची तुम्ही चौकशी करणार का आणि तो बंद करणार का? धन्यवाद. माननीय अध्यक्ष सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगानं श्रीमती उर्मिला पारदे, शिक्षण निरीक्षक उत्तर विभाग, यांना या ठिकाणी आपण 2/8/2023 रोजी निलंबित केलेला आहे आणि या बाबतीत काही ज्या गंभीर त्रुटी त्या चौकशी दरम्यान आढळून आलेल्या आहेत, विशेषतः गुणांकनामध्ये खाडाखोड करणं वगैरे, की ज्याच्यामुळं हे सकृतदर्शनी समोर आले की यांनी आणि यांच्याबरोबर असणाऱ्या इतर काही लोकांनी अशा पद्धतीनं चुकीचा उद्देश ठेवून या पद्धतीनं गैरव्यवहार केले, गैरप्रकार केले. त्यामुळं याच्या ज्या प्रमुख होत्या किंवा हे जे हे सगळं करत होते त्या श्रीमती पारदे यांना आपण निलंबित केलेलं आहे. सन्माननीय सदस्य कपिल पाटील सरांचं म्हणणं आहे की राम जाधव नावाची जी व्यक्ती आहे, जी अशा पद्धतीनं काही गोष्टी करून लोकांच्याकडनं पैसे घेणं म्हणा किंवा त्यांचे जर सीडीआर तपासले तर आणखीन काही याच्यामध्ये असणारे लोक समोर येण्याची शक्यता आहे, असं आपलं म्हणणं आहे. तर निश्चितपणानं या बाबतीतला सुद्धा त्या जी व्यक्ती राम जाधव आहे
जी त्रयस्थ व्यक्ती आहे त्यांच्या सुद्धा सीडीआर तपासण्याच्या सूचना पोलीस शिक्षक आहेत त्यांची सुद्धा स्वतंत्र चौकशी करू, पण चौकशी करण्याच्या दरम्यान श्री जाधव यांची सुद्धा सीडीआर तपासून त्यांचं कोणाकोणाशी फोन झालेले आहेत, त्यांचा काय याच्यामध्ये रोल आहे, या सगळ्या प्रकरणाची 1 महिन्याच्या आत उपसंचालक शिक्षण यांच्यामार्फत चौकशी केली जाईल आणि उपसंचालक शिक्षण यांना सूचना केल्या जातील. सीडीआरच्या अनुषंगानं जी काय आपल्याला मदत घ्यायची आहे ती मदत पोलिसांकडून आपण घ्यावी. आवश्यकता वाटली तर विभागाचं तसं विनंती करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा निश्चितपणानं दिलं जाईल. मुंबईमध्ये सुद्धा जनार्दन जंगले नावाचा एक टीडीएफ संघटनेचा याची संघटना आपल्या चॅरिटी कमिशनरने डिरिकग्नाइज केली, तरी पण हे महाशय पूर्ण गावाला सगळ्या शाळा संस्था चालकांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा करतात. हायकोर्टनी सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढले, सुप्रीम कोर्टातही तो केस हारला, तरी हा लुडबुड करतो त्या आपल्या शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये बसून. तर या सगळ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे आणि सर्वच्या सर्व या राज्यातले जितके प्रलंबित मुद्दे आहेत हे सर्व याचं जर तुम्ही माहिती घेतली तरी सुद्धा अनेकांना त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो, म्हणून ते आपण करणार का असा माझा प्रश्न आहे. त्यावर सांगितलं ना. सन्माननीय सभापती महोदय, सर्व संचालक उपसंचालक कार्यालयांमध्ये जी प्रकरणं अनेक वर्ष प्रलंबित आहेत, ज्यांची कागदपत्र 100% पूर्ण असून सुद्धा ती मान्य केली जात नाहीत, अशा बाबतीतला आढावा घेण्याचे आयुक्त शिक्षण यांना या ठिकाणी आम्ही आदेश देऊ. त्यांनी त्याचा स्वतंत्र आढावा घ्यावा आणि जर कागदपत्र पूर्ण असतील, कुठल्या त्रुटी नसतील आणि जाणीवपूर्वक जर एखादा उपसंचालक अशा पद्धतीची प्रकरणं प्रलंबित ठेवत असेल तर त्याच्यावर सुद्धा योग्य त्या कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त शिक्षण यांना दिले जातील. नंबर 1. आणि आपण जे जंगले नावाच्या शिक्षकाचं सांगितलं की ते कोर्टाने त्याच्या विरुद्ध निकाल दिला, सुप्रीम कोर्टामध्ये तो केस हारला आणि अशी व्यक्ती शिक्षण संचालक कार्यालयामध्ये किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये लुडबुड करते, तर शिक्षण आयुक्तांना आज याही सूचना दिल्या जातील. अशा पद्धतीचं कोर्टामध्ये ज्यांच्या संघटनेला मान्यता प्राप्त नाही किंवा ज्यांच्या संघटनेला बेकायदेशीर कोर्टानं ठरवलेलं आहे अशा व्यक्तीची अनावश्यक लुडबुड जर कुठं आढळून आली तर ती खपवून घेतली जाणार नाही, असे सक्त आदेश आयुक्ताला दिले जातील. शेवटचा प्रश्न सन्माननीय कपिलजी पाटील. नाही सरनाईक साहेब, असं नका करू. नाही, आपल्याला संधी दिली होती, प्लीज. सभापती महोदय, एकच मिनिट, माझ्यानंतर तुम्हाला परवानगी देतील ते. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांचा मी पूर्ण आभारी आहे आणि शालेय शिक्षण मंत्री महोदयांचाही की तुम्ही याबाबत नाही ना, तुमचं पहिल्यांदा करतो ना, म्हणून तुमचं आधी अभिनंदन केलं, मग शालेय शिक्षण मंत्री महोदयांचं केलं. तुम्ही अतिशय चांगलं उत्तर दिलंय आणि खपवून घेणार नाही सांगितलंय. प्रश्न असा आहे की मगाशी सन्मानित सदस्यांनी अभिजित वंजारींनी जो प्रश्न विचारला होता की आणि ज्ञानेश्वर म्हात्रेने विचारला की राज्यातल्या सगळ्याच शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये किंवा शिक्षण निरीक्षक कार्यालयामध्ये ही जी प्रलंबित प्रकरणं होतात ती थकून ठेवण्याचं आहे, कारण हे सगळं मॅन्युअली काम आहे, ऑफलाईन काम आहे. हे सगळं काम जर ऑनलाईन केलं, बरं त्रुटी काय असतात, अगदी क्षुल्लक असतात. अप्रुव्हल, प्रमोशन किंवा सायनिंग अथॉरिटी याला काय लागतं, काही नाही. पण अशा प्रकरणांमध्ये सुद्धा काही मान्यता देण्याचं असेल तर याबाबत पूर्णपणे डिजिटलायझेशन जर केलं तुम्ही हे काम, आणि सहज शक्य आहे, शिक्षण विभागाने केलं तर भ्रष्टाचार 80% कमी होईल. आणि जी शंका अभिजित वंजारेंनी सांगितली की प्रकरणं प्रलंबित ठेवायची, वाट बघायला द्यायची, लोक आले की मग एजंट नेमायचे आणि वाया एजंट. आता नवीन आमच्याकडे पारदे मॅडम गेल्या, मुश्ताक शेख आले, चांगलं झालं, पण त्यांचं स्वागत करायला कोण होते, तेच एजंट सगळे काल आज उभे होते तिथे. त्यांचं काम चालू, अधिकारी बदलला तरी काही फरक नाही पडत नाही. म्हणून मी म्हटलं की तुम्ही ते करावं लागेल. दोन्ही गोष्टी आपण देणार. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य कपिल पाटील सरांनी एक चांगली सूचना या ठिकाणी मांडलेली आहे. या अनुषंगानं कशा पद्धतीने ही डिजिटायझेशन करता येईल विभागामध्ये याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट विभागांतर्गत तयार केला जाईल आणि त्या अभ्यास गटाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याच्यावरती कारवाई केली जाईल.